नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमिक कॅलेंडर 2023-24 नुसार MSBT उन्हाळी परीक्षा 2024 साठी परीक्षा फॉर्म भरण्याची वेळ आणि तारीख ही 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे। ह्या उन्हाळी परीक्षा 2024 मध्ये फॉर्म भरण्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त राहू शकतो। चला तर मग आपण फॉर्म कसा भरायचा याविषयी जाणून घेऊया। अकॅडमिक कॅलेंडर 2023-24 नुसार कॅन्डिडेट फील्ड फेब्रुवारी 6, 2024 ते फेब्रुवारी 19, 2024 पर्यंत चालू राहणार आहे। त्यानंतर मात्र लेट फी देऊन 200 रुपये लेट फी देऊन आपण फॉर्म भरू शकतो। त्यानंतर सुद्धा फॉर्म भरता येईल, पण 1500 रुपये आपल्याला दंडासहित फॉर्म भरता येईल। याकरिता प्रथम आपण msbt.org.in ह्या वेबसाईटवर आपल्याला जायचे आहे। msbt.org.in ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण ऑनलाइन ऍक्टिव्हिटीज ह्या सेक्शनमध्ये जाऊन इथे MSBT ऑनलाइन ऍक्टिव्हिटीज लॉग इन 2023-24 ह्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक्झाम फॉर्म लॉग इन, व्हेरिफिकेशन लॉग इन आणि इन्स्टिट्यूट लॉग इन, RBT लॉग इन, RSC लॉग इन हे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला मिळतील। आपण त्यापैकी एक्झाम फॉर्म लॉग इन हा ऑप्शन यूज करायचा आहे। इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन नेम आणि पासवर्ड विचारला जाईल। आपल्याकडे लॉग इन नेम, पासवर्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे तयार ठेवायला पाहिजे। ह्या विंडोमध्ये आपण युजर नेम, आपला एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे आणि जो इन्स्टिट्यूटने आपल्याला पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड सुद्धा टाकायचा आहे। चला मग आपण एक फॉर्म भरून पाहूया। इथे आपण युजर नेम, एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर व्हेरिफिकेशन कोड हा सुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि नंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक विंडो मिळेल। यामध्ये तुम्ही तुमचं नाव तपासून घ्यायचं आहे, एनरोलमेंट नंबर तपासून घ्यायचा आहे, इन्स्टिट्यूट कोड सुद्धा तपासून घ्यायचा आहे आणि तुमचा जो कोर्स आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग अशा प्रकारे तुम्ही तो तपासून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे तुम्ही आल्यानंतर या वरच्या सेक्शनला होम आहे, एक्झाम फॉर्म S24, व्हेरिफिकेशन W23 आणि लॉगआउट, त्यापैकी आपल्याला एक्झाम फॉर्म S24 सिलेक्ट करायचा आहे। हा सिलेक्ट केल्यानंतर ह्यावर मी क्लिक केला, त्यानंतर इथे परत कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। ह्या कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला शेवटी एक्झाम फॉर्म फॉर S24 ह्या ठिकाणी जाऊन फिल एक्झाम फॉर्म ह्यावर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं डिटेल्स मिळेल, एनरोलमेंट नंबर मिळेल, तुम्हाला कॅन्डिडेट फुल नेम मिळेल, तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे। आपण तो टाकूया। आपण मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकलेला आहे। आता इथे सबमिट करायचं आहे। सबमिट बटन दाबल्यानंतर पुढची विंडो येईल। ह्यावर तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील, किंवा जर तुम्ही रेग्युलर असाल, कुठलाही बॅकलॉग नसेल तुम्हाला, तर एकच तुम्हाला ऑप्शन मिळेल। इथे 2 ऑप्शन दिसतायत आपल्याला, त्या 2 ऑप्शनपैकी कुठल्या तरी एका ऑप्शनला क्लिक करायचं आहे, नंतर परत दुसऱ्यांदा दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मी पहिले एका ऑप्शनला क्लिक करतो। मी ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे एक सब्जेक्ट आहे जो तुम्हाला क्लिक करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे। तो ऑलरेडी सिलेक्ट असतो, तुम्हाला फक्त सबमिट करायचा आहे आणि त्याची तुमचा जर बॅकलॉग असेल तर त्याची 600 रुपये पर सेमिस्टर फी जी आहे ती तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन पावती फाडून घ्यायची आहे त्याची, आणि त्यानंतर ती कन्सर्निंग क्लर्ककडे, संबंधित जे कोणी क्लर्क असतील त्यांच्याकडे तुम्हाला ते सबमिट करायचं आहे। मी ते सबमिट बटन प्रेस करतो। एक्झाम फॉर्म फिल्ड सक्सेसफुली, हा पहिला एक्झाम फॉर्म सक्सेसफुली फिल्ड झाला। आता आपण पुढचा एक्झाम फॉर्म भरू।
हा 6व्या सेमिस्टरचा पेपर आहे, 6व्या सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये यांना एक ऑप्शन इलेक्टिव्ह सब्जेक्ट दिलेला असतो. तो इलेक्टिव्ह सब्जेक्ट हा व्यवस्थित आपण तपासून घ्यायचा आहे आणि तोच आपण भरायचा आहे. मी इथे एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, ह्यावर मी क्लिक करतो आणि बाकी ऑलरेडी सगळे सिलेक्ट झालेले असतात, त्याच्यावर क्लिक करण्याची गरज नाही आहे आणि इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही परत पूर्वीच्या विंडोकडे येता आणि इथे तुम्हाला प्रिंट काढायची आहे. तुमचा जर का बॅकलॉगचा फॉर्म असेल भरण्याचा तर त्याची प्रिंट काढून त्याला 600 रुपयाची पावती लावून तुम्ही संबंधित क्लर्ककडे जमा करायची आहे. आणि जर रेग्युलर असेल तर प्रिंट काढण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमचा फॉर्म इन्स्टिट्यूट कन्फर्म करून देईल. तर अशा पद्धतीने हा एक्झाम फॉर्म आपण भरणार आहोत. एक्स स्टुडंट म्हणजे बॅकलॉगचा विषय असेल तर तुम्हाला 600 रुपये पावती तुम्हाला जमा करायची आहे, पैसे जमा करायचे, 600 रुपये जमा करायचे आहेत आणि त्याची पावती संबंधित क्लर्कला दाखवायची आहे, त्यांच्याकडे ती जमा करायची आहे. तरच तुमचा फॉर्म हा कन्फर्म केला जाईल, अन्यथा तो फॉर्म कन्फर्म केला जाणार नाही. वेळेच्या आत फॉर्म भरणे आवश्यक आहे. तर अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुमच्या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला उपयुक्त राहील. ह्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. धन्यवाद.